कर्जत शहरासह ग्रामीण भागात होणाऱ्या जोरदार मुसळधार अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी वाढली। तमनाथ, आडिवली, नेवाळी परिसरासह वावे, बेंडसे गावात शिरले पाणी। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात जोरदार सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे। तर नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या। कुणीही नदीपात्रातील प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी बाहेर पडू नका, अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत। तर ह्या जोरदार अतिवृष्टीचा फटका कर्जतकरांनाही बसला आहे। कर्जत शहरातून वाहणारी उल्हास नदी तुडुंब भरून वाहत असून काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर शहरातील काही ठिकाणी पाणी भरलेले पाहायला मिळाले। तसेच कर्जत तालुक्यातील पेज नदी, चिल्हार नदी, पोशीर नदी व नैसर्गिक नाल्यांनाही प्रचंड पूर आलेला पाहायला मिळाला। मात्र कर्जत तमनाथ येथे उल्हास नदी पात्रात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे यावर्षी प्रथमच तमनाथ, आडिवली, नेवाळी व औलस या ठिकाणच्या नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे। त्यामुळे नदीपात्रातील ह्या अनधिकृत बांधकामाबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे। तसेच पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराले, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.के. वानखडे यांसह संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन टीम, नगरपालिका प्रशासन व स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे। काल रात्रीपासून कर्जत तालुक्यामध्ये अति मुसळधार पावसाची वर्षाव या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय। त्याचा परिणाम देखील नदीला प्रचंड प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। कर्जत शहरामध्ये देखील आम्ही सकाळपासून 7 वाजल्यापासून आम्ही पाहणी करतोय। आमचा गुरुनगर परिसर असेल, दुसरे परिसर असेल, कोतवालनगरचा परिसर असेल, दैवलीमध्ये आमचा इंदिरानगर असेल, मामसामाळा हा संपूर्ण परिसर असेल, या परिसराची संपूर्णपासून आम्ही सकाळी आपली टीम पूर्ण असेल, दिनेश कडू असतील, आमचा नाना तरुण कानू असेल, आमचे सर्व कर्जत शहराची संपूर्ण टीम आम्ही पाहणी करतोय। एवढा मुसळधार पाऊस काल रात्रीपासून होतोय, परंतु मला या ठिकाणी सांगायला चांगलं वाटेल, गेली 3 वर्ष सातत्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून ही नदी स्वच्छता करण्याचं काम या कर्जत शहरामध्ये आम्ही आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय। आणि या कामाचं एक चांगलं आपल्याला एक रिझल्ट म्हणता येईल तर कर्जत शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। आपण जर 2021ची जर परिस्थिती बघितली असती तर कर्जत शहरामध्ये जवळजवळ 3000 पेक्षा जास्त घरं बाधित झाली होती। आणि त्या 2021च्या सरासरीमध्ये काल रात्रीपासून झालेला पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये आहे। आणि या पावसामुळे इतका पाऊस पडूनसुद्धा कर्जत शहरामध्ये विशाल अपार्टमेंट आमची जर वगळता इतर कुठल्याही ठिकाणी पाणी गेलेलं आपल्याला दिसत नाही आहे। परंतु तहसील कार्यालय असेल, आमची कर्जत नगरपालिका असेल, आमची आपदाची संपूर्ण टीम असेल, हे संपूर्ण अलर्ट मोडवरती आहेत। हेवी रेनफॉलचा जरी आपल्याला वेधशाळेकडून आपल्याला अंदाज जरी दिला असेल तरी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कर्जत शहरामध्ये काम करते। मला आता काही नागरिकांकडून सुद्धा आम्हाला एक चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत की आपण जे काही चांगलं काम या कर्जत शहरामध्ये स्वच्छतेचं काम केलं त्यामुळे अनेक ठिकाणी जी मोठी दुर्घटना घडणार होती ती या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसत नाही। परंतु आपल्या मित्रांकडूनच आपल्याला कळालं की विरोधक या ठिकाणचा चुकीच्या पद्धतीचा प्रचार या नागरिकांमध्ये करतायत। कोतवालनगरमधले नागरिक असतील, आमचे मुद्रातील नागरिक असतील, त्यांना भयभीत करण्याचं काम या विरोधकांकडून होतं आहे। कर्जत शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि एक चांगला विकासाचा डोंगर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे। मला तर सांगायला आवडेल की कर्जत शहराचे नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत। कुठे काय घडतंय, कशामुळे घडतंय, कुठला विकास कशामुळे होतोय हे या नागरिकांना चांगलं माहिती आहे। जे विरोधक टीका करतात बंधाऱ्यावरती त्यांनी त्यांच्या गावाकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं। कारण जी काही गावाकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे, जी काही लोकांनी नदीमध्ये इन्क्रोचमेंट केलेली आहे, त्यामुळे तमनाथ असेल, सांडसे असेल, सांगवी असेल, नेवाळी असेल, औलस असेल, अशा प्रचंड प्रमाणामध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा शिरकाव केलेला आहे। हे जर बांधकाम जर प्रायव्हेट बांधकाम जे कुठल्या तरी व्यक्तीच्या
वैयक्तिक लाभासाठी केलेलं आहे. हे बांधकाम जर थांबवलं असतं तर तिकडची पूर परिस्थिती कमी झाली असती. कर्जत शहरामध्ये जो काही बंधारा बांधला गेलेला आहे ही दैवलीकरांची आणि कर्जतकरांची मागणी होती. तर या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा झाला पाहिजे, जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा या कर्जत शहरामध्ये, कर्जतचे जे काही बोरवेल आहेत याला जो काही पाण्याचा तुटवडा भासतो हे त्यामधून पाणी झिरपून एक पाण्याची पातळी वाढू शकते, यासाठी तो बंधारा करण्यात आलेला आहे. आणि हा बंधारा काय आज प्रपोज नाही आहे. 2016 साली नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे. तर या ठिकाणी बंधारा झाला पाहिजे, त्यामुळे पाण्याची पातळी कर्जत शहराची वाढेल. आणि विरोधक जो काही या ठिकाणी अपप्रचार करतायत तो या ठिकाणी तसा त्यांचा अपप्रचार सक्सेस झाला नाही असं मी या ठिकाणी म्हणेल. किंवा कर्जत शहरामध्ये अनेक भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणी जरी गेलं असेल तरी कोणाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठली हानी किंवा वित्तीय हानी अशा पद्धती झालेली आपल्याला कर्जत शहरामध्ये कुठे झालेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे एक समाधान कर्जतकरांच्या वतीने, इथे सर्व अनेक कर्जतकर सकाळपासून इथे जमलेले आहेत, त्यांच्या वतीने एक समाधान या ठिकाणी व्यक्त झालेलं आम्हाला या ठिकाणी दिसतंय. आणि कर्जत शहरातली जनता ही सुज्ञ जनता आहे. त्यामुळे कोणी काही सांगू द्या, त्यांना ते सगळं माहिती आहे का कशा पद्धतीने काय होतं आणि विकास कशा पद्धतीने केला जातोय. या ठिकाणी जो काही विठ्ठलाची मूर्त उभी आहे हे याचंच विकासाचं एक प्रतिबिंब आहे की कर्जत शहराचा विकास आम्ही कशा पद्धतीने करतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. गेली 1997 पासून या कर्जत शहरामध्ये दैवलीच्या भागामध्ये राहतोय. आज अनेक 2005चा पूर असेल, 2021मध्ये झालेला पूर असेल, त्यावेळेसचा पूर काय, त्यावेळेस तर इथे बंधारा नव्हता. त्यावेळेस तर इथे काही नदी ज्या पद्धतीने होती, उलट आमदार साहेबांनी ही स्वच्छता मोहीम, नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली. नदीचं पात्र मोठं केलं, नदीचं पात्र खोलगट केलं. त्यामुळे हे जे काही नदीची पातळी तुम्हाला किंवा नदीचं पात्र एवढं मोठं झालेलं दिसतंय त्याचंच एक हे आपल्याला चित्र आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कर्जतच्या नागरिकांना मी या ठिकाणी एकच आवाहन करेल की आपण जे काही नदीकाठी जे काही गर्दी करताय पूर बघण्यासाठी, की कोणी घराच्या बाहेर न पडलेलं बरं आहे. कारण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लहान मुलंसुद्धा आपण ते घेऊन नदीचं पाणी बघायला आपण या ठिकाणी येत आहे. परंतु मी सर्वांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करेल की आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरामध्ये सुरक्षित राहा. आजसुद्धा रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिदक्ष किंवा अतिवृष्टीचा इशारा या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केलेला आहे. हेवी रेनफॉल आपल्याला सांगितलेला आहे. त्यामुळे मी संपूर्ण कर्जतकरांना हीच या ठिकाणी आव्हान करेल आपल्या माध्यमातून की सर्वांनी घरी बसा आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.